चार्टर विमानाने प्रवास करत होते। चार्टर विमानांमध्ये लोड आणि बॅलन्ससाठी क्रू मेंबरला पॅसेंजर मध्येच मोजतात। त्यामुळेच पॅसेंजर मॅनिफेस्ट मध्ये पिंकी माळी यांचं नाव पॅसेंजर लिस्ट मध्ये दिसतंय। C2 मध्ये दोन्ही कॅप्टन्सना धरण्यात आलं। P3 मध्ये अजित पवार आणि विदीप जाधव यांच्यासह पिंकी माळी यांना मोजण्यात आलं। तर B2 हा आकडा बॅगेज बद्दल आहे, पण 3 क्रू मेंबर्स असल्याची माहिती आणि 3 प्रवासी असल्याचा P3 आकडा, यामुळे पिंकी माळींना दोनदा मोजण्यात आलं आणि विमानात 6 जण होते अशी माहिती देण्यात आली। ही माणसं मोजण्यातली आणि पॅसेंजर मॅनिफेस्ट मधली नावं न वाचता फक्त आकडे विचारात घेतल्यानं झालेली चूक होती। पण पॅसेंजर मॅनिफेस्ट या बोर्डिंग वेळी तयार होणाऱ्या अधिकृत डॉक्युमेंट मध्ये 5च प्रवाशांची नोंद असल्यानं 6वा माणूस कुठे गेला या चर्चांना पूर्णविराम मिळतो। अजित पवार जिवंत असल्याच्या थेरीला हवा मिळण्याचं आणखी कारण म्हणजे मृतदेहाची ओळख कशी पटली हा प्रश्न। अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर काही प्रत्यक्षदर्शींनी लगेचच माध्यमांशी बोलताना असा दावा केला की अपघात झाल्यानंतर स्फोट झाला आणि 2 मृतदेह उडून बाहेर पडले। तेव्हा हातात असलेलं घड्याळ आणि गॉगलवरून आम्ही ओळखलं की हा अजित पवारांचा मृतदेह आहे। त्यानंतर सगळ्यात आधी त्यांना बाहेर काढलं। मृतदेहाचं शीर नीट दिसत नव्हतं, पाय फुगलेले होते। आम्ही घरातलं ब्लँकेट आणि इतर कपडे देऊन दादांचा मृतदेह त्यात गुंडाळला। पण आमदार अमोल मिटकरींनी दावा केला की अजितदादांची बॉडी हातातल्या घड्याळामुळे ओळखता आली। जे घड्याळ अजितदादांची शेवटची ओळख बनलं ते घड्याळ कुठे गेलं याबाबतही कोणी खुलासा देण्यास तयार नाही, कारण ते घड्याळ बॉडीच्या हातात नव्हतं। मिटकरींच्या स्टेटमेंटची चर्चा सुरू असतानाच पोलीस सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांनी बातम्या दिल्या की अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख घड्याळामुळे पटलीच नव्हती। साहजिकच अजित पवारांचा मृतदेह कसा ओळखण्यात आला या प्रश्नाचं गुढ वाढलं। अजित पवारांचे जुने सहकारी आणि विद्या प्रतिष्ठानचे व्यवस्थापक सदस्य किरण गुजर हे रनवेवर अजित पवारांना रिसीव्ह करायला थांबले होते। त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की स्फोट झाल्यानंतर एक सीट बाहेर पडलं आणि धुराचे लोट उसरल्यानंतर समोरच मृतदेह दिसला। पाहता क्षणी लक्षात आलं की हा मृतदेह दादांचा आहे, कारण इतकी वर्ष त्यांना बघतोय, आपला माणूस लगेच ओळखू येतो असं गुजर यांनी स्पष्ट केलं। त्यांनी घड्याळाचा उल्लेख केला नव्हता किंवा एखाद्या गोष्टीवरून मृतदेहाची ओळख पटावी अशी परिस्थिती नसल्याचं सूचित केलं। मुळात अपघातात निवडक लोक होती, त्यामुळे शरीराची ठेवण बघून कोण आहे हे लक्षात घेणं सहज शक्य होतं। त्यात वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दादांच्या मृतदेहाची ओळख ही घड्याळामुळे नाही तर कपड्यांवरून पटवण्यात आली।